रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे लोणी काळभोर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर आणि कदमवाग वस्ती ग्रामस्थांच्या तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी शोकसभेचे आयोजन करण्यात आले. या शोकसभेला विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रद्धांजली अर्पण करून दिवंगत आत्म्यास भावपूर्ण आदरांजली वाहण्यात येणार आहे. अजित पवारांसोबतच्या आठवणींना उजाळा देताना काही नेते भावुक झाले होते. ज्या जाण्यानं महाराष्ट्रात जी पोकळी निर्माण झाली ती कधी न भरून येणारी आहे. या दादांच्या जाण्यामुळे वैयक्तिक सर्व कार्यकर्त्यांचं असेल, राष्ट्रवादी पक्षाचं असेल, फार मोठं असं नुकसान झालेलं आहे. सर्वांना सावरण्याची शक्ती परमेश्वराने देव अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं दादांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. योग त्यांना आला, पण आज सर्व नागरिकांची एकच भावना आहे की खऱ्या अर्थानं आमच्या पालकाला आम्ही मुकलेलो आहे, पुणे जिल्ह्यानं आपला पालक गमावलेला आहे अशी भावना प्रत्येकाच्या या ठिकाणी मनामध्ये आहे. आदरणीय दादांच्या खूप आठवणी या ठिकाणी प्रत्येकाने सांगितल्या. प्रत्येकाला नावानिशी ओळखणं, प्रत्येकाचं काम करणं, प्रत्येकाला मगाशीच सांगितल्याप्रमाणे पालकासारखं बोलणं, त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करणं. पण आपला पालक आपल्या पाल्यावर जेवढं जीव लावतो त्याप्रमाणे सर्व नागरिकांच्यावर दादा हे प्रेम करत होते. आणि दादा आज या ठिकाणी लोणी काळभोर ग्रामपंचायतच्या वतीनं लोणी काळभोर कदमवाग वस्ती सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या वतीनं आज दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सर्वपक्षीय नेते, ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते. सर्वांनी दादांच्या बद्दल आपल्या आठवणींना या ठिकाणी उजाळा दिलेला आहे. आज आपण पाहतो की आदरणीय पवार साहेबांच्या नंतर महाराष्ट्रामधील प्रत्येक भागातील कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखणार तिसरा दिवस आहे. दादांना जे विमान अपघातात जावं लागलं त्यासाठी आमचा सुद्धा बऱ्याच वेळा दादांची संपर्क आला आणि ज्या वेळेस मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटलांनी उभं केलं त्यावेळेस अख्ख्या आमदारांच्या पैकी दादा स्वतः एका रास्ता रोकोला आमच्या साक्षीला उभे होते आणि ते रास्ता रोको झाल्याच्या नंतर अधिकाऱ्यांनी सांगितले याचे आयोजक कोण कोण आहेत, यांना ताब्यात घ्या, यांच्या गुन्हे दाखल करा. तर दादांनी त्यावेळेस त्यांना ठामपणे सांगितलं, मी सुद्धा त्यांच्यात होतो, मी सुद्धा भाषण केलेलं आहे रस्त्यावर, माझ्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे. तर या कार्यकर्त्यांना नोटिसा देऊन सोडून द्या. अनेक आंदोलनं त्यांच्या विरोधात आम्ही केली, पण अधिकाऱ्यांना सांगायचे ते हे चळवळीचे कार्यकर्ते आहेत आणि यांचं काम ह्यांना करू द्या. चळवळीतला कार्यकर्ता हा कुणाचाही नसतो, हा त्याच्या कामाशी प्रामाणिक असतो. अशा नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहून मी 2 शब्द संपवतो. आपले सगळ्यांचे लाडके या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांचं अकाली आणि दुर्दैवी अशा प्रकारचं अपघाती निधन परवा झालं. महाराष्ट्राच्या मनाला एक तीव्र वेदना देणारी ही घटना आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटलावरती आदरणीय पवार साहेबांच्या नंतर फार कमी अशी नेतृत्व आहे की ज्यांचं कृषी असेल, शिक्षण असेल, समाजातल्या सहकार असेल, अशा सगळ्या क्षेत्रावरती एक अतिशय बारकाईने लक्ष देऊन त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती या क्षेत्रामध्ये काम करण्याचं, सर्वव्यापी काम करण्याचं काम अजितदादांच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी केलं. पुणे जिल्ह्याचा सुपुत्र म्हणून निश्चितपणानं आम्ही कुठल्याही राजकीय विचाराच्या पक्षामध्ये जरी काम करत असलो तरी अजितदादांच्या बद्दल एक वेगळ्या प्रकारचा स्नेह, एक जिव्हाळा आणि प्रेम हे सगळ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आहे. किंबहुना आज पुणे जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षामध्ये जर आपण नजर टाकली तर जेवढे काही कार्यकर्ते हे आज खूप चांगल्या प्रकारचं काम करत आहेत त्या सगळ्यांचा राजकीय उदय हा अजितदादांच्याच मुळे झालेला आपण सगळेजण पाहतोय. असे अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काम करतात आणि म्हणून गर्दीमधून त्या ठिकाणी कार्यकर्त्याला ओळखणं, त्याला त्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे त्या ठिकाणी जबाबदारी देणं
हे अजितदादांचं त्या ठिकाणी काम राहिलेलं आहे. परंतु त्या ठिकाणी नियतीला काही गोष्टी मान्य नसतात असं म्हणावं लागतंय. दादांना खूप अकाली आपल्यामधून त्या ठिकाणी जावं लागलं. दादांच्या जाण्यानं पुणे जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल, किंबहुना देशाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. अशा या मोठ्या नेत्याला त्या ठिकाणी परमेश्वरानं आपल्या स्थानी विलीन करून घ्यावं अशा प्रकारची परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. ते अजितदादा पवार साहेब 2 दिवसापूर्वी विमान अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी अंत झालेला आहे. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर अख्ख्या देशामध्ये या दुःखाची हळहळ व्यक्त केली जाते. जिल्ह्याचं तर अतिशय अपरिमित असं नुकसान झालेलं आहे, कारण दादांसारखं नेतृत्व पुन्हा होणे नाही. आता काल 2 दिवस आम्ही बारामतीला जातो. येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या कुटुंबातला कोणतरी वडीलधारी गेला, घरातला कर्ता पुरुष गेल्याची भावना त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. प्रत्येक जण दुःख सागरामध्ये बुडालेला आहे. आणि राजकीय पटलावर म्हणाल तर राष्ट्रवादी काँग्रेसचं नुकसान जरी झालं असलं तरी राज्याचं आणि जिल्ह्याचं विकासाभिमुख नेतृत्व असणारं हरपल्याचं फार मोठं दुःख झालेलं आहे. आपल्याला आता काही वर्षांनी जाणवेल की पुणे जिल्हा हा विकास पातळीवर त्या ठिकाणी बऱ्याच अंशी दादांना त्या ठिकाणी स्मरण करेल. कारण प्रत्येक ठिकाणी दादांची आठवण आपल्या प्रत्येक समाज घटकाला येणार आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार वारसा आदरणीय पवार साहेबांनी, आदरणीय यशवंतराव चव्हाणांनी घालून दिलेले विचार समाजामध्ये रुजवण्याचा शेवटच्या क्षणापर्यंतचा प्रयत्न दादांनी त्या ठिकाणी केलेला आहे. पूर्व हवेलीमध्ये मेट्रो व्हावी, एलिव्हेटेड मार्ग व्हावा, पुणे महानगरपालिकेचं नवीन एक रूपांतर व्हावं अशी शेवटच्या क्षणापर्यंतची त्यांची भावना होती. भविष्यामध्ये ती पूर्ण झाली तर खऱ्या अर्थानं नामदार अजितदादा पवार साहेबांना ती श्रद्धांजली ठरेल. विशेष म्हणजे हवेली तालुक्यापुरतं बोलायचं झालं तर यशवंत सहकारी साखर कारखाना पूर्णत्वास येणं किंवा पुनर्जीवित होणं ही सुद्धा खऱ्या अर्थानं दादांना त्या ठिकाणी श्रद्धांजली ठरणार आहे. कार्यकर्ते खूप दुःखी झालेले आहेत. वर्षभर सुद्धा या दुःखातून बाहेर पडणं आम्हा सगळ्यांना अशक्य होणार आहे. परंतु संत तुकारामांच्या भाषेत मढे झाकून या करावी पेरणी या उक्तीप्रमाणे आता ती वेळ राहिलेली नाही. दादांच्या इच्छाकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर प्रत्येक घटकानं, प्रत्येक कार्यकर्त्यानं सरसावून पुन्हा एकदा तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी काम करण्यासाठी पुढे आलं पाहिजे. दुसरी आणि तिसरी वेळी ज्यावेळेस दादांसाठी हे कार्य करेल त्यावेळेस खऱ्या अर्थानं दादांना श्रद्धांजली ठरेल. आज लोणी काळभोरमध्ये सर्व पक्षीयांच्या वतीनं शोकसभेचं आयोजन केलं. त्याबद्दल मी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून लोणी काळभोर आणि कदम उपस्थित ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं दादांना अभिवादन करून महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.